ऑफिसला जात होती तशी ती कायम वेळेतच असते सगळीकडे, पण तिला आज उशीर करायचा नव्हता. ती पोहोचली आणि 4-5 मिनिटातच मीटिंग सुरू झाली. अर्धा तास झाले ऑफिसच्या रिसेप्शनला एक कॉल आला व कॉलवरील व्यक्तीने शीतलला कॉल ट्रान्सफर करायला सांगितले. रिसेप्शनने शीतल महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असल्याचे सांगितले, पण फोनवरील व्यक्तीने महत्त्वाची गोष्ट आहे त्यांना लगेच कॉल ट्रान्सफर करण्याची विनंती केली. मग रिसेप्शनने मीटिंग सुरू असताना अर्जंट कॉल म्हणून शीतलला फोन लाईन ट्रान्सफर केली. रिसेप्शन म्हणाला, शीतल मॅडम, तुमच्यासाठी अर्जंट कॉल आहे. ठीक आहे, कृपया ट्रान्सफर करा. हॅलो दीदी. दीदी, मी पूजाशी आता रजिस्टर मॅरेज करतोय. मी तुला न सांगता लग्न करू शकत नव्हतं म्हणून आधी तुला सांगितलंय. मन हलकं झालं दीदी. समोरून तिचा भाऊ प्रदीप भराभरा बोलून गेला. तिने फक्त ओके म्हणून फोन ठेवून दिला. शीतल एक इंटेरियर डिझायनर होती. या कामाची तिला प्रचंड आवड. प्रत्येक घर ती फार आपुलकीने सजवायची. जीव ओतून घराला घरपण द्यायची. डोळ्याचे पारणे फेडणारे डिझाईन तयार करायची. शीतल आज खूप बिझी होती. आज फायनल डिझाईन क्लायंटला सादर करायचं होते. तिला नक्की पसंत पडणार याची खात्री होती तिला. तिचं कामच तसं होतं की क्लायंटला नेमकं काय हवंय हे तिला कळलं की बस काम फत्ते. पण प्रदीपचा फोन आल्यापासून ती थोडी अस्वस्थ झाली होती. पण तरीही क्लायंटला तिने व्यवस्थित सादरीकरण केले आणि नेहमीसारखेच क्लायंट खुश झाली. शीतलने बाकी डिटेल्स आपल्या असिस्टंटला सादर करायला सांगितले आणि ती थेट घरी निघून आली. प्रदीप शीतलचा लहान भाऊ. आई वडील कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर हे दोघंच एकमेकांचा आधार होते. अभ्यास करून आज प्रदीप मोठ्या पदावर कार्यरत आहे. कॉलेजमध्ये त्याला पूजा भेटली आणि तिथूनच एकमेकांच्या ते प्रेमात पडले. शीतलला त्याने पूजावर असलेल्या प्रेमाबद्दल सांगितले होते. शीतललाही पूजा पसंत होती, पण हे असं अचानक रजिस्टर मॅरेज तिचं डोकं भणभणायला लागलं. विचार करून तिने कॉफी बनवली आणि मस्त सोफ्यावर बसून एक एक घोट घेत मन शांत करत होती. इतक्या दारावरची बेल वाजली. शीतलने दार उघडले. समोर प्रदीप आणि पूजा उभे. दोघांच्या गळ्यात फुलांचा हार आणि पूजाच्या गळ्यातील मंगळसूत्र सगळं सांगून जात होतं की खरोखरच यांनी लग्न केले. शीतलने दोघांनाही आत येण्यास मज्जाव केला आणि ती तडक आत निघून गेली. आतून गाडीची चावी घेऊन आली. त्यांना म्हणाली, चला. प्रदीप म्हणाला, पण कुठे दीदी? तिने प्रदीपकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाली, पूजाच्या घरी. पण दीदी, सगळं आताच सांगू का तुला? चल आधी. ही घे चावी, गाडी स्टार्ट कर. प्रदीप तिच्याकडे बघून ओके म्हणाला. या लग्नाबद्दल तुझ्या घरच्या कोणालाच अजून माहिती नसेल? हो ना दीदी, कुणालाच माहिती नाही. पण मला खूप भीती वाटते. काय घाई होती लग्नाची? आपण रीतसर मागणी घातली असती. हे डायरेक्ट रजिस्टर मॅरेज करायची काय गरज होती? अगं दीदी, मीही तेच बोलत होतो तिला, पण ही ऐकायला तयार नव्हती. जीव द्यायला निघाली होती. कसल्या ग तुम्ही सुशिक्षित मुली? आपल्या प्रेमावर विश्वास नव्हता की स्वतःवर? नाही दीदी, तसं नाही. पण आमच्या घरी लव्ह मॅरेजला परवानगी नाही आणि प्रदीपचे आईवडीलही नाही, म्हणजे तो अनाथ आहे म्हणून पण परवानगी नाही. ठीक आहे, मी बघते काय ते. ते हार काढून गाडीतच ठेवा आणि पूजा, तू हे मंगळसूत्रही बाजूला काढून ठेव. अनाथ हा शब्द ऐकून तर शीतलचा पारा चढला. पण तसं तिने दाखवले नाही. गाडी पूजाच्या घरासमोर येऊन थांबली. घर कसला सुंदर असा बंगला होता तो. प्रदीप गाडीतल्या 2 बॅगा सोबत घे. दीदी, काय आहे यात? चल आधी, मग कळेल. तिघेही दरवाजासमोर येऊन थांबतात. शीतल एक दीर्घ श्वास घेऊन दारावरची बेल वाजवणार त्याआधीच आतून दरवाजा उघडतो. तिघेही आश्चर्य व्यक्त करतात. पूजाच्या घरी आधीच काही पाहुणे आलेले होते. घरातून पूजाचे आई-बाबा त्या पाहुण्यांना निरोप देण्यासाठी बाहेर पडत होते. पूजाला बघून तिची आई पाहुण्यांना तिची ओळख करून देऊ लागली आणि मग पाहुण्यांचा निरोप घेऊन सगळे आत आले. तोपर्यंत शीतल आणि प्रदीप शांतच होते. पाहुणे निघून जातात. पूजा, तुला सांगितलं होतं ना आज घरी पाहुणे येणार आहेत म्हणून. आज तरी घरी थांबायचे होते, आई तिला रागवत म्हणाली. मग बाबा म्हणाले, जाऊ दे ग, लहान आहे अजून ती. लहान? आता तिच्यासाठीच पाहुणे बोलवले होते ना? पूजा म्हणाली. म्हणजे? एव्हाना शीतलला घरच्यांच्या बोलण्यावरून अंदाज आला होता की ते पाहुणे पूजाला पसंत करण्यासाठी आले होते. पूजाला मध्येच थांबवत शीतलने स्वतःची आणि प्रदीपची ओळख करून दिली. सर, मी शीतल पवार आणि हा माझा लहान
भाऊ प्रदीप MBA केला आहे याने आणि मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे. आज मी याच्यासाठी पूजाला मागणी घालायला आले आहे. हे ऐकून पूजा आणि प्रदीप एकमेकांना आश्चर्याने बघतात. आपली दीदी आपल्याला यासाठी इथे घेऊन आली याची अपेक्षाच नव्हती त्यांना. इतक्यात पूजाचा मोठा भाऊ अजिंक्य आत येतो. तो पाहुण्यांना बाहेरपर्यंत सोडायला गेलेला असतो. तो म्हणतो, सॉरी पण ते शक्य नाही. पूजाचं लग्न आम्ही आताच माझ्या मित्रासोबत पक्क केलं आहे. सो तुम्ही निघालात तरी चालेल. शीतल शांतपणे पूजाच्या बाबांना बोलते, सर, पूजा आणि प्रदीप एकमेकांना पसंत करतात. प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर. पूजाचे आईबाबा आणि अजिंक्य पूजाकडे बघतात. पूजाची खाली झुकलेली मान त्यांना सर्व काही सांगून जाते. पूजाचे बाबा काहीसा विचार करून म्हणतात, मग तुमच्या आईवडिलांना माहीत आहे का हे की तुम्ही परस्पर ठरवून आलात का पवारांच्या मुलांना आगाऊपणा करायची सवय आहे? शीतल तरीही शांतपणे म्हणाली, नाही, आम्हा पवारांच्या मुलांना मुळात आगाऊपणा जमतच नाही. आमच्या आईबाबा नाही म्हणून मी प्रदीपची मोठी बहीण या नात्याने माझं हे कर्तव्य समजून इथे आली आहे मी. पूजाचे बाबा म्हणाले, आय एम सॉरी. वाईट वाटलं ऐकून की तुमच्यावर आईबाबाचं छत्र नाही. ते असते तर एक वेळ आम्ही विचार केला असता, पण आता हे लग्न शक्य नाही. अहो पण का? हल्ली आईबाबा स्वतः एकटा राहणारा मुलगा शोधतात. आपल्या मुलीला सासू सासरे यांचा त्रास नको म्हणून. मग काय हरकत आहे? तोवर पूजाची आई म्हणाली, मुलांना वेगळं केलं की ते आपलीच मनमानी करतात. याचं त्यांना काही पडलेलं नसतं. घरात मोठी माणसे असली की दोघातले वाद विकोपाला जात नाहीत. त्यांची चूक त्यांना वेळीच उमगली की संसाराचा गाडा सुरळीत पार पडतो. ते उमगण्यासाठीच घरी मोठी माणसे हवीच. मग अजिंक्य म्हणाला, अशी मुलं प्रेम तर करतात पण फॅमिली बॉन्डिंग काय असते हे न कळल्याने नातं टिकवू शकत नाहीत. शीतल अजिंक्यचं बोलणं मध्येच थांबवत, एक मिनिट मिस्टर, तुम्ही कोण? फॅमिली बॉन्डिंग आम्हाला चांगलीच कळते. 15 वर्ष झाली आई बाबा कार अपघातात जाऊन. आमचा प्रदीप फक्त 10 वर्षाचा होता. तेव्हापासून आम्हीच एकमेकांचा आधार आहोत. लग्न न जमवण्यासाठी कोणतीही क्षुल्लक कारणं देऊ नका. तोपर्यंत प्रदीप म्हणाला, दीदी आपण निघूया येथून. अजून अपमान नको आणि स्पष्टीकरण तर त्याहूनही नको. मुळात पूजा या सगळ्यात काही बोलत नाही याचा राग प्रदीपला येतो. प्रदीप शीतलचा हात धरून निघायला लागतो. शीतल तशीच मागे वळून म्हणते, आमच्या आईवडिलांनी फार चांगले संस्कार आमच्यावर केलेत म्हणून आम्ही इथे मागणी घालायला आलो आणि आमची फॅमिली बॉन्डिंग इतकी चांगली आहे की पूजाशी रजिस्टर मॅरेज करताना माझ्या भावाने निदान एक फोन करून मला सांगितले तरी की दीदी मी पूजाशी रजिस्टर मॅरेज करतोय. पण दुर्दैवाने तुमच्यात ती बॉन्डिंग नाही. तुमची बहीण पळून जाऊन लग्न करते. इथेच तिचा तुमच्यावरचा विश्वास कळतो. पूजा आज माझ्या भावाची बायको आहे पण तिने पळून लग्न केलं म्हणून तिच्या घराची बदनामी नको आणि आईवडिलांपासून तिची ताटातूट नको म्हणून मी इथे आले होते. हे आमच्या आईवडिलांचे संस्कारच आहेत ज्यांनी मला आधी पूजाचा आणि तिच्या घरच्यांचा विचार करायला भाग पाडले. येतो आम्ही. शीतल आणि प्रदीप निघून जातात. इथे पूजाही तिच्या रूममध्ये निघून जाते. पूजाचे आईबाबा स्वतःकडे हतबल होऊन बघत बसतात. पूजाची आई तिच्या रूममध्ये जाते. पूजा बेडवर पालथी पडून उशीला कवटाळून ढसा रडत असते. वर हळवार हात कुरळते. ती रागाने आईचा हात दूर लोटते. आई तिला समजवण्याच्या प्रयत्नात परत तिला हाक मारत कुरवाळते. तशी ती रागात उठून बसते. आई, काजलच्या चुकीची शिक्षा मला का देण्यात येते? चुकीची तर काजल वागली होती. मनमानी पण तीच करत होती. अजूनही काजलमुळे बाकीच्यांना का गृहीत धरताय तुम्ही? आई तिला आपल्या जवळ घेते. पूजा परत आपल्या आईच्या खुशीत ढसा रडायला लागते. इतक्यात अजिंक्य आत येतो. आई, पूजाला गप्प राहण्यास सांगते. पूजा आता तो विषय नको. अजिंक्य पूजाच्या बाजूला येऊन बसतो. मी ऐकलंय सगळं. खरोखरच काजलमुळे आपण सगळ्यांनाच गृहीत धरायला लागलोय. अजिंक्य पूजाला म्हणाला, दादा मला तसं म्हणायचं नव्हतं. तिचे बाबाही तिथे येतात आणि म्हणतात, अजिंक्य मला तरी वाटतं प्रदीप आणि शीतल खरंच चांगली माणसे आहेत.
आणि आता या दोघांनी लग्न केलंच आहे, मग आता आपण उगाच विषय ताणायला नको. शीतल हुशार आहे, समजूतदार सुद्धा. आपली पूजा सुखी राहील. तुझ्या मित्राच्या सुजयच्या बाबांशी मी बोलेन. अजिंक्य म्हणतो. मी बोलतो सुजयशी. तोपर्यंत पूजा म्हणते, दादा माफ करा. अजिंक्य म्हणतो, यात तुझी काही चूक नाही. आणि तो निघून जातो. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रदीप ऑफिसला जायला निघतो. शीतल आपल्याच विचारात गुंग असते. प्रदीप तिच्याजवळ जातो. गुडघ्यावर बसून शीतलला समजावतो. दीदी, अगं कशाला वाईट वाटून घेतेस? होईल सगळं नीट. शीतल म्हणते, आय एम सॉरी. तुमचा संसार सुरू होण्यापूर्वीच माझ्यामुळे हे काय होऊन बसलं. दीदी, काहीही झालेलं नाही. तू रडणं थांबव आधी. नाही बाळा, मला माझी जबाबदारी नीट पाळता नाही आली. मी परत त्यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करेन. हवं तर पाय धरेन मी त्यांचे. इतक्या दारावर पूजा आणि तिचे आईवडील येतात आणि ते शीतलची माफी मागू लागतात. बेटा, आम्हाला माफ कर, पण तिसऱ्या एका व्यक्तीमुळे आम्ही तुम्हाला गृहीत धरायला नको होतो. आम्ही आत येऊ शकतो का? ती डोळे पुसते. या ना सर, प्लीज बसा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. पूजाची आई म्हणते, नको शीतल, राहू दे, तू बस आधी. शीतल, कालच्या प्रकाराबद्दल आम्ही तुम्हा दोघांचीही माफी मागतो. तर प्रदीप म्हणतो, अहो माफी कशाला, कालचा विषय कालच सोडून देऊया. मग पूजाचे बाबा म्हणतात, लग्नाची तारीख करायला हवी. काय आहे की यांनी रजिस्टर केलं, पण आपल्याही पद्धतीने होऊन जाऊ देत लग्न. शीतल म्हणाली, अगदी माझ्या मनातलं म्हणालात सर. पूजाची आई म्हणाली, अगं सर काय म्हणतेस, बाबा म्हणते ना, आणि मला आई. शीतल खूप खुश होते. प्रदीप आणि पूजा दोघेही आनंदाने भरून जातात. पुढची सविस्तर चर्चा करण्यासाठी शीतल आणि प्रदीपला रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण देऊन पूजा व तिचे आईवडील निघून जातात. इकडे प्रदीप शीतलला म्हणतो, थँक्यू सो मच दीदी, आणि तो तिला घेऊन आनंदाने नाचायला लागतो. नंतर दोघेही आपापल्या कामाला निघून जातात. आज शीतलला एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये मीटिंगला जायचे होते. असं तर त्या क्लायंटचे बरेचसे प्रोजेक्ट शीतलने पूर्ण केले होते, पण यावेळेस त्याच्या नवीन घराचं डिझाईन होतं, ज्यात त्याने स्वतःहून लक्ष घातले होते, कारण त्याला ते घर त्याच्या होणाऱ्या बायकोला गिफ्ट करायचं होतं. हा क्लायंट म्हणजे अजिंक्यचा मित्र सुजय होता. शीतलला हे अजून तरी माहिती नव्हते. आज पहिल्यांदा दोघांची ओळख होणार असते. शीतल केबिनचं दार नॉक करून, मी आत येऊ शकते का? अरे मिस शीतल, या बसा. शीतलला बघता सुजय खुर्चीवरून उठून उभा राहतो. तिला एक क्षण पाहतच बसतो. हलका गुलाबी रंगाचा चूडदार सूट, हातात त्याच कॉम्बिनेशनच्या बांगड्या, गळ्यात नाजूक सोन्याची चेन, मोकळे सोडलेले लांब केस, ओठांवर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक आणि माथ्यावर मोतीची टिकली तिच्या सौंदर्यात अजूनच भर पाडत होती. शीतल म्हणते, हॅलो मिस्टर सुजय, मी शीतल पवार. आज पहिल्यांदाच आपली भेट होते. इतके दिवस हा आयटम कुठे होता? यावर अगदी हळू आवाजात स्वतःलाच बोलतो. एक्सक्यूज मी सर, तुम्ही काही म्हणालात? शीतलने त्याचं बोलणं बरोबर ऐकलं, पण इग्नोर करत ती कामाविषयी बोलू लागली. तर सुजय म्हणाला, काम तर होतच राहील. बाय द वे, आज संध्याकाळी बाहेर कॉफीसाठी भेटूया का? शीतल जरा जचकून, आय एम सॉरी बट मला काही काम आहेत. तुम्ही हे डिझाईन फायनल करा. कॉफी काय होतच राहील. डिझाईन बघताना सुजयचं लक्ष डिझाईनवर कमी, शीतलवर जास्त होतं. शीतलने ते बरोबर हेरलं. तिने लवकरात लवकर मीटिंग संपवली आणि तेथून बाहेर निघाली. ती जरा घाईतच निघाली आणि तिचा एकाला धक्का लागून पाय घसरला, पण समोरच्या व्यक्तीने प्रसंगावधान राखून तिला पकडले. दोघांचीही नजरभेट झाली आणि ती चमकून स्वतःला सावरत मागे झाली. तो अजिंक्य होता. ती फक्त थँक्यू म्हणून निघून जाते आणि अजिंक्य सुजयच्या केबिनमध्ये जातो. हाय अजिंक्य, आज सकाळीच येणं केलंस? अरे सुजय, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. हां बोल ना. तू एवढा अपसेट आहे? सगळं ठीक आहे ना? सॉरी, पण तुझं पूजाशी लग्न नाही होऊ शकत. आशा करतो की तू समजावून घेशील आणि याचा आपल्या मैत्रीवर काही परिणाम नाही होणार. आणि तो पूजा व प्रदीपबद्दल सांगतो. बस काय यार, इट्स ओके, सुजय म्हणतो. ॲक्च्युली सुजयला पूजाशी काही घेणं देणं नव्हतं,
पूजासोबत लग्न करून त्याला अजिंक्यकडून आपला बिझनेस वाढवून घ्यायचा होता. पण आता सुजयला बिझनेसपेक्षा शीतलमध्ये जास्त इंटरेस्ट वाटत होता, म्हणून लग्न तुटण्याचं वाईट त्याला वाटत नव्हतं. सुजय स्मार्ट, हुशार आणि एक श्रीमंत मुलगा, पण तो थोडा श्रीलंपट होता. आज ही मुलगी तर उद्या दुसरी. अजिंक्यची आणि त्याची भेट एका कॉन्फरन्स दरम्यान होते. त्याच्या गोड बोलण्याच्या स्वभावामुळे तो चांगलाच परिचयाचा होऊन जातो. अजिंक्य स्वतःहून पूजाच्या लग्नाचा प्रस्ताव सुजयसमोर मांडतो. सुजयचा मूळचा स्वभाव फार वेगळा असतो. रात्रीच्या जेवणासाठी शीतल आणि प्रदीप पूजाच्या घरी येतात. लग्न डेस्टिनी वेडिंग असं ठरतं. पूजाचे बाबा लग्न त्यांच्या आजोळी करण्याचा प्रस्ताव मांडतात. 15 दिवसांनी साखरपुडा आणि 1 महिन्यानंतर लग्न असा मुहूर्त काढून सगळा कार्यक्रम ठरवतात. सगळे गप्पा मारत हसत खेळत जेवणाला सुरुवात करतात. पण अजिंक्य जेवणाला उपस्थित नसतो. शीतल त्याबद्दल बाबांना विचारते. इतक्यात अजिंक्य आणि सुजय येतात. रात्री घरी पाहुणे येणार असल्याचे अजिंक्यला माहीत असते, पण तो विसरतो आणि सुजयचा राग गेला आहे की हे बघण्यासाठी त्याला रात्रीच्या जेवणाचं आमंत्रण देत घरी घेऊन येतो. आई त्या दोघांना सुद्धा पान वाढते. शीतलला बघून सुजय मनातून भलताच खुश होतो. जेवताना त्याचं लक्ष फक्त शीतलवर होतं. शीतलनेही ते ओळखलं होतं. तिने लवकर जेवण आटपून प्रदीपला घेऊन सर्वांचा निरोप घेतला. आता प्रोजेक्टच्या बहाण्याने सुजय रोज शीतलशी जवळीक साधू लागला. शीतल वारंवार त्याला टाळत होती. लग्नाच्या शॉपिंगमध्ये पण तो येऊ लागला. शीतलला राग तर खूप आला होता, पण तो पूजाच्या भावाचा मित्र आहे म्हणून ती काहीच बोलत नव्हती. पूजाचा भाव शॉपिंगला नसला तरी सुजय आवर्जून हजर असायचा. असं चालू असताना साखरपुड्याचा दिवस उजाडला. साखरपुड्यासाठी एक हॉल ठरवण्यात आला होता. शीतल आणि प्रदीप गाडीतून खाली उतरतात. अजिंक्य स्वागताला उभाच असतो. त्याची नजर शीतलवर पडताच तो तिच्यात हरवून जातो. हिरव्या रंगाच्या पैठणी, अगदी चापून चोपून नेसलेली, कानात सोन्याचे झुमके, गळ्यात सोन्याचा नाजूक हार, हातात कंगन आणि पफ काढून एका बाजूला मोकळे सोडलेले केस, माथ्यावर नाजूक चंद्रकोर, लाल रंगात भिजलेले नाजूक ओठ, यात भर म्हणजे तिच्या गालावर पडणारी खडी. आज तिच्या रूपाने अजिंक्य पुरता घायाळ झाला होता. याआधी त्याने तिला असं कधी पाहिलं नव्हतं, कारण तो लग्नाच्या संवादात कधी नव्हताच. आज नव्याने त्याच्या मनात पालवी फुटली. शीतल आणि प्रदीप आत प्रवेश करतात. हळूहळू लोकांची गर्दी वाढायला लागते. पूजाचे आईवडील शीतलची पाहुण्यांना ओळख करून देत असतात. अजिंक्य तिथेच आसपास असतो. गर्दीतून चोर नजरेने शीतलला बघत असतो. काही वेळाने पूजा तयार होऊन येते. दोन्ही मूर्ती स्टेजवर हजर असतात. साखरपुडा व्यवस्थित पार पडतो, अगदी पारंपरिक पद्धतीने. पूजा आणि प्रदीप एकमेकांना अंगठी घालतात. तसा वरून त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो. दोघेही खूप खुश असतात. पण हल्लीच्या मुलांची नाचण्याची हौस मग काय. हॉलमध्ये मंद दिव्याच्या रोषणाईत छान रोमॅन्टिक गाणं वाजू लागले. पूजा आणि प्रदीप दोघेही हातात हात घेऊन कपल डान्स करू लागले. लांबूनच शीतल त्या दोघांना पाहत असते. त्या दोघांना असं खुश बघून आईबाबाही सुखावतात. आता हळूहळू इतर बाकीचे पण जोडीने नाचायला येऊ लागले. इतका वेळ गैरहजर असलेला सुजय आताच हॉलमध्ये आलाय. सर्वांना डान्स करताना बघून हाही शीतलला जबरदस्तीने घेऊन गेला. अचानक साऊंडवाल्याने म्युझिक आणि तिथली रोषणी बदलली. त्या डान्स फ्लोअरची थीम अजूनच रोमॅन्टिक झाली. सुजयने आपला उजवा हात शीतलच्या कमरेत तर डाव्याचा हात घेतला. तिला थोडा आपल्याजवळ ओढला आणि गाण्याच्या तालावर तिच्या नजरेला नजर लावून नाचू लागला. शीतलला हे अजिबात आवडत नव्हतं, पण लोकांसमोर उगाच तमाशा नको आणि एवढा छान कार्यक्रम सुरू असताना गालबट नको म्हणून तीही त्यासोबत नाचत होती. या सगळ्यात अजिंक्य तिलाच बघत होता. अधूनमधून तिनेही ते पाहिलं होतं. म्हणजे आंखों की गुस्ताखिया दोघांचीही सुरूच होती. साखरपुड्याचा सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. लव्हबर्ड्स म्हणजे पूजा आणि प्रदीप खूप खुश होते. दुसऱ्या दिवशी सकाळी शीतल सुजयच्या नवीन घरी जातं. आपल्या प्रोजेक्टचे काम कुठपर्यंत आले आहे ते पाहायला. तिने बनवलेले डिझाईन हे प्रॉपर वर्क होत नाही याकडे ती जातीने लक्ष देते.
काही वेळाने तिथे सुजय येतो. सुजय तिला मागून येऊन मिठी मारतो. शीतल तडक मागे फिरून सुजयच्या कानशिलात लगावते. सुजय स्तब्ध होऊन जातो. आसपास बघतो तर तिथे त्या दोघांशिवाय कोणी नसतं. शीतल तेथून निघून जात असते. सुजय शीतलला म्हणतो, काही चुकलं का माझं? की माझ्यात काही कमी आहे का? आजवर खूप मुली पाहिल्या, गुड लुकिंग, श्रीमंत मुलगा म्हटलं तर लगेच भाळतात. तू पहिली आहे जी मला इग्नोर करतेस. हे बघ सुजय, मी एक साधी सरळ मुलगी आहे. माझी जगण्याची विचारसरणी वेगळी आहे. मी तुझ्या टाईपची नाही आहे आणि तू माझा फर्स्ट चॉईस नाही आहे. हृदयातून जी भावना एका जोडीदारासाठी येते ती तुझ्यासाठी नाही येत. त्यामुळे या सगळ्यापासून लांबच राहा. ऑल राईट शीतल, कमीत कमी माझी चांगली मैत्रीण तर बनशील. यावर मी मित्र म्हणून एवढा वाईट नाही आहे. तुझं स्पष्ट उत्तर मला आवडलं. शीतल काहीशी हसून ओके म्हणते. चला मग, घराचं काम कुठेपर्यंत आले ते दाखवा. दोघेही हसून पुढच्या कामाला सुरुवात करतात. पूजाच्या घरी लग्नाची तयारी जोरदार सुरू असते. 2 दिवसांनी लग्नाच्या ठिकाणी जाण्याची तयारी सुरू होती. आई अजिंक्यला म्हणते, श्वेताला फोन केलास का? पोहोचली का ती तिकडे लग्नाच्या ठिकाणी? आई, कशाला काळजी करतेस? पोहोचेल ती. वेडिंग प्लॅनर आहे ती. तिला तिची जबाबदारी जाणीव आहे. आई म्हणते, धांदरट आहे नुसती. पण तुम्हाला तीच हवी होती. बाबा म्हणतात, अगं तुझ्या भावाचीच मुलगी ना ती. आपल्या अजिंक्यसाठी तिचंच नाव सुचत होतीस तू. हो, पण त्यांना करिअर महत्वाचं होतं तेव्हा. काय दिवे लावले वेडिंग प्लॅनर बनून. 10 पैकी 4च लग्न नीट पार पडले. अगं पण उरलेल्या 6 मधील 2 लग्न कॅन्सल झाली. त्यात तिचा काय दोष? आणि बाकीचे 4चे नवरा नवरी पळून गेले. आई म्हणाली, हिनेच पळवून लावले. अगं उलट हिने 2 प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणले. बाबाच्या या बोलण्यावर सगळे हसतात. ठीक आहे ठीक आहे पूजा, तो फोन ठेव आता आणि तयारी करायचं बघ. 2 दिवसांनी सगळे लग्नाची ठिकाणी पोहोचले. संध्याकाळी प्रदीप आणि शीतल सुद्धा तिथे पोहोचले. संध्याकाळच्या मावळतीला तांबडा शुभ्र आकाश न्हावून निघाला होता. तांबूस चांदण्या प्रकाशात खळखळणाऱ्या समुद्राच्या लाटा मन प्रसन्न करत होत्या. गार वाऱ्याची झुळूक अंग मोहरत होती आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी पूजाच्या बाबांचं आजोळं होतं. पूजा आणि प्रदीपचं. पूजा शीतलला त्यांची खोली दाखवायला घेऊन जाते. बाबा श्वेताला शीतलची ओळख करून देण्यासाठी घेऊन येतात. शीतलला बघता श्वेता जोरात ओरडते, आनंदाने नाचून. अरे देवा शीतल, श्वेता तू, व्हॉट्स अ सरप्राईज. श्वेता म्हणते, अंकल, शीतल माझी कॉलेज फ्रेंड आहे. तोपर्यंत पूजाची आई सगळ्यांना जेवायला बोलवायला येते. चला सगळे जेवायला. काय आमची वेडिंग प्लॅनर? सगळीकडे मलाच लक्ष द्यावे लागत आहे. श्वेता आणि बाबा एकमेकांना बघून हसतात. सगळे जेवणाच्या पंक्तीत बसतात आणि थोड्याफार गप्पा पण जमतात. श्वेता आणि पूजा तयार होऊन बाहेर सर्वांची वाट बघत असतात. लगेचच तिथे सुजय आणि प्रदीप दोघेच येतात. अजून अजिंक्य आणि शीतल यायचे बाकी होते. पूजा म्हणते, बाईकने जायचं का 4 चाकी? तर प्रदीप म्हणतो, लेडीज फर्स्ट, तुम्ही सांगाल तसं. मध्ये हो करतो. इतक्या समोरून शीतल आणि अजिंक्य येतात. शीतलने छान पर्पल रंगाचा 1 पीस घातला होता. अजिंक्य जीन्स टी शर्ट आणि ब्राऊन लेदरचा जॅकेट. अजिंक्यही दिसायला एकदम हँडसम, अगदी सिनेमातल्या हिरोसारखा. श्वेता हळूच पूजाच्या कानात कुजबुजते, जोडी छान वाटते नाही? पूजा म्हणते, तू प्लीज आता यांच्या बाबतीत नको ना सुरू करू. अजिंक्य दादा, माहीत आहे ना तुला. सोड तू, चल आता, मी ड्राईव्ह करतो. सुजय म्हणतो. सगळ्यात पुढच्या सीटवर सुजय आणि अजिंक्य, श्वेता आणि शीतल. पूजा आणि प्रदीप बाईकने निघतात. सगळे एका ओपन पब जवळ येतात. आत एंट्री करतात. आपल्याला थिरकायला लावणारं म्युझिक, वेगळ्याच विश्वात नेणारी रोषणाई होती. डान्स फ्लोअरवर पण वेगळीच अशी ढिंच्याक रोषणाई बदलत होती. सगळे मस्त एन्जॉय करत होते. बीचवर टेंट रिझर्व करून सगळे तिथे बसले. सुजय आणि श्वेताने मस्त सर्वांसाठी काजू भेळ, अजून स्नॅक्स आणि 6 बिअर ऑर्डर केल्या आणि मग ते दोघेही जागेवर येऊन बसले. श्वेता म्हणते, प्रदीप आणि पूजा,
आज की पार्टी तुम्हारे नाम. सगळे टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतात. प्रदीप म्हणतो, थँक्स श्वेता. इतक्यात ड्रिंक्स टेबलवर हजर होतात. सगळे गप्पा मारत ड्रिंक्सची मजा घेत होते. श्वेता म्हणते, शीतल आज सब माफ है प्लीज. हा नो हार्ट. पूजा म्हणते, शीतल दीदी एकदाच घे की. तर सुजय म्हणतो, प्रदीप तिला तरी तू सांग. तर प्रदीप म्हणतो, मला यात नका पाडू. तोपर्यंत अजिंक्य उठून जातो. आता याला काय झालं? अजिंक्यला जाताना पाहून सुजय म्हणाला. तोपर्यंत श्वेता शीतलला म्हणते, ओनली वन सिप प्लीज. नाही आवली तर नको घेऊ, बट ट्राय न करता नाही नको बोलू. सगळेच आग्रह करायला लागतात, पण शीतल आपल्या नकारावर ठाम असते आणि ती फ्रेश होण्यासाठी निघून जाते. शीतल जाताच इतक्या समोरून येणाऱ्या एका मध्यधुंद व्यक्तीचा धक्का वेटरला लागतो आणि त्याच्या हातातील ड्रिंक्सची प्लेट शीतलवर पडणार. त्याच क्षणाला अजिंक्य तिला तिच्या हाताला धरून बाजूला ओढतो. शीतल स्वतःला सावरते. तू ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे. 2 मिनिटे कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. निघूया का आपण? सगळे वाट पाहत असतील. शीतल म्हणते. शीतल हे तुझ्यासाठी. दुसऱ्या हातात असलेले सॉफ्ट ड्रिंक पुढे करत, हे घे स्प्राईट. तू हार्ड ड्रिंक्स घेत नाही म्हणून आणली तुझ्यासाठी. थँक्यू. स्मिथ हास्य करत ती म्हणाली आणि दोघे आपल्या जागेवर येऊन बसतात. चला ना नाचूया, जाम भारी म्युझिक सुरू आहे, श्वेता म्हणाली. अजिंक्य आणि शीतल सोडून बाकीचे डान्स फ्लोअरवर जातात. हे दोघे बसूनच एन्जॉय करत होते. स्वभाव एकसारखा जुळत असल्याने सुजय आणि श्वेता चांगले जवळ यायला लागले होते. पहाटे 4 वाजता सगळे घरी जायला निघतात. श्वेता बाईकने निघतात. अजिंक्य स्वतः गाडी चालवतो. पूजा मस्त प्रदीपच्या खांद्यावर डोकं ठेवून मागच्या सीटवर झोपी जाते. खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे प्रदीपही तिच्या डोक्यावर डोकं ठेवून झोपून जातो. पहाटेच्या वेळी मोकळ्या रस्त्यावर गाडीच्या वेगात गार वाऱ्याची झुळूक मन प्रसन्न करत होती. दोघेही शांतच. शीतल गाडीतला म्युझिक सिस्टम चालू करते. नकळत गिअर बदलताना अजिंक्यचा हाताचा शीतलचा स्पर्श होतो. दोघेही शहारतात. अजिंक्य स्वारी बोलून समोरचा आरसा ठीक करतो. शीतलही मनात चिलबिचल झाल्याने खिडकीतून बाहेर न्याहाळत बसते. अजिंक्य अधूनमधून तिलाच बघत असतो. गाडी एकदाची दारावर येऊन थांबते. शीतल पूजानी प्रदीपला उठवून घरी आल्याचं सांगते. तसे ते दोघेही जांभळी देत आपापल्या खोलीत निघून जातात. श्वेता आणि सुजय आले नाही म्हणून शीतल आणि अजिंक्य तिथेच गाडीजवळ त्यांची वाट बघत असतात. खूप उशीर झालेला आहे, तू जाऊन झोपू शकतेस, मी थांबतो इथे त्यांची वाट बघत. इट्स ओके, थांबते मी पण, तेवढीच तुम्हाला कंपनी. अजिंक्य हळूच गोड स्माईल देत ओके. दोघांच्याही छान गप्पा रंगतात. गप्पामध्ये 6 कधी वाजले कळतच नाही. दोघांना पाहून बाबा म्हणतात, काय रे इथे काय करत आहात? तर अजिंक्य म्हणतो, सुजय आणि श्वेता अजून आले नाही ना, त्यांचीच वाट बघतोय. ते तर कधीच येऊन झोपले. ती काय त्यांची बाईक आणि ते निघून जातात. शीतल आणि अजिंक्य आश्चर्याने बघत गालातल्या गालात हसतात. अजिंक्य शीतलला म्हणाला, तुझी कंपनी खरंच चांगली वाटली, थँक्स. शीतल हसून पुढे जाते. अजिंक्यच्या या वाक्याने ती वेगळीच आनंदून जाते. आज पूजा आणि प्रदीपची मेहंदी आहे. श्वेता जरी धांदरट वाटत असली तरी तिने तिची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली. सकाळी मेहंदी होती, रात्री असाच नाचण्या गाण्याचा कार्यक्रम ठरला होता. पूजाच्या चेहऱ्यावर प्रदीपच्या प्रेमाने आधीच रंग भरला होता. आता शीतलच्याही सजना सवरण्यात हलकासा बदल झाला होता. आपल्याला कुणीतरी नोटीस करतंय या विचाराने ती स्वतःकडे जास्त कटाक्ष टाकत होती. आता तिची नजर अजिंक्यलाच आधी शोधत होती. मेहंदीच्या कार्यक्रमात पुरुष मंडळीचं काहीच काम नसल्याने त्यांना वेगळी सोय केलेली होती. त्यांच्या मस्त गप्पा टप्पा सुरू होत्या. अजिंक्य लॅपटॉपवर त्याचे काही मेल चेक करत होता. हवेची एक झुळूक त्याला स्पर्श करून गेली. तो पुन्हा रात्रीसारखा शहारला. त्याने त्या वाऱ्याच्या दिशेने पाहिले तर समोरून येत असलेली ती मुलगी लाल रंगाच्या घागऱ्यात अगदी चमकून दिसत होती. तिचे मोकळे हलक्या लाटांसारखे केस वाऱ्यात हळूवार हलत होते आणि त्या लाल घागरेच्या
झुळकीसोबत तिचं पूर्ण रूप जणू अधिकच मोहक भासू लागलं होतं. तिच्या चेहऱ्यावरची ती हलकीशी हसुरे रेखी ओढ क्षणभर वेळच थांबावा असा भास होत होता अजिंक्यला. त्याने लगेच नजर चोरली, पण मन काही थांबत नव्हतं. न राहून त्याने परत तिला पाहिलं. त्याचं कमरेवरती सोनसाखळी अजून आकर्षक वाटत होती. गोऱ्या हातावर काढलेली ती नक्षीदार मेहंदी, पायात घुंगरूंनी भरलेलं पैंजण, कानात खड्यांचे झुमके, ओठांवर हलकीची लिपस्टिक आणि तिची गालावरची खळी. आज तो परत तिच्या सौंदर्यावर भुलला होता. तिला येताना पाहतच बसला. ती येतच होती तेवढ्यात खाली पडलेल्या काचेच्या तुकड्यावर तिचा पाय पडला. आई ग म्हणत ती ओरडली. तसा अजिंक्य भानावर येत तिच्याकडे धावला, पण आधीच तिथे सुजय पोहोचला. सुजयने लगेच तिच्या पायात रुतलेला काचेचा तुकडा काढला आणि खिशातून आपला रुमाल तिच्या जखमेवर बांधला. काय शीतल, खाली नीट बघून चालायचं ना. श्वेता घेऊन जा नीट हिला, आराम कर थोडा, सुजय म्हणाला. अजिंक्य अजूनही तिला निहाळत होता. न बोलून दोघांची ही नजर खूप काही सांगून जात होती. हा म्हणता लग्न फार व्यवस्थित पार पडलं. लग्नानंतर 5-6 दिवस तिथेच राहून उरलेल्या विधी पूर्ण करून पूजा आणि प्रदीप डायरेक्ट हनीमूनला जाणार होते. त्यांच्या जवळच्या मित्रांनीच तसा पॅकेज त्यांना गिफ्ट दिलं होतं. शीतलला काही कामामुळे लवकर निघावं लागलं. तिने पॅकिंग केली आणि एअरपोर्टसाठी कॅब बुक केली. कॅब येता सगळ्यांचा निरोप घेऊन ती निघाली. 15 मिनिटांनी आणखीन एक कॅब आली शीतलला एअरपोर्टवर नेण्यासाठी. अजिंक्य आश्चर्यचकित होतो. मग शीतल कोणत्या कॅबने गेली? तो कॅब ड्रायव्हर अजिंक्यला भेटतो आणि सांगतो श्वेता ही तिथेच असते. अजिंक्य आणि श्वेता काळजीत पडतात. त्याला शोधायला निघतो. घरी सगळे घाबरतील म्हणून सुजय आणि श्वेता इतक्यात कोणाला काही सांगत नाही. अजिंक्य बाईक घेऊन थेट एअरपोर्टच्या दिशेने निघतो. अधूनमधून तिला फोनवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, पण तिचा फोन बंद येतो. या 15 मिनिटात नक्की काय झाले काही कळायला मार्ग नव्हता. एअरपोर्टवर पोहोचण्यासाठी लागणारा तासाभराचा अंतर अजिंक्यने अर्ध्या तासात पार केला होता. इथे सुजय आणि श्वेता सुद्धा तिला शोधण्याचा प्रयत्न करत होते. अजिंक्य एअरपोर्टवर सर्वत्र चौकशी करतो, पण शीतलचा काहीच पत्ता लागत नाही. सतत सुजय आणि श्वेताला सुद्धा संपर्कात ठेवून असतो. अजिंक्यच्या मनात शीतलबद्दल भीती वाटायला लागते. दुपारपासून शीतलला शोधता शोधता रात्रीचे 9 वाजतात. इथे घरी सगळे अजिंक्य कुठे गेला म्हणून विचार करतात. तसं सुजय काहीतरी काम सांगून वेळ मारून नेतो. 2 दिवसापासून रिमझिम पाऊस पडतच होता. आता अचानक पावसाने जोर धरला होता. एका चहाच्या टपरीवर येऊन अजिंक्य थांबला. तिथे पण शीतलचा मोबाईलमधला फोटो दाखवत तिची चौकशी करू लागला. पावसात तो पूर्णपणे भिजला होता. गार वाऱ्याची थंडी घालवण्यासाठी तो तिथे थांबून चहा पीत बसला. पावसाचा जोर वाढत होता म्हणून टपरीवालाही घरी जाण्याच्या घाईत होता. सहज अजिंक्यला आठवले की त्याच्या सॉफ्टवेअर क्षेत्रातील मित्राकडे लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस आहे, म्हणजे त्या डिव्हाइसचं काम सुरू आहे. अजिंक्यने त्याची मदत घेण्यास ठरवलं, पण तो अशा ठिकाणी होता जिथे मोबाईलला रेंजच नव्हती. तो परत घराच्या दिशेने मेन रोडवरून निघाला. थंडीने आता त्यालाही कापरी भरली होती, पण तरीही शीतलला शोधण्याची वेगळीच ओढ लागली होती. भर पावसात बाईक वेगाने चालवणं शक्य नव्हतं, म्हणून तो नॉर्मल गतीने चालला होता. आसपास नजर फिरवत होता की कुठेतरी ती दिसेल. असंच जाता जाता रस्त्याच्या कडेला कोणीतरी पडलेलं त्याला दिसलं. त्याने बाईक थांबवली आणि तिथे जायला लागला. एकीकडे मेंदू पुढे जाण्यास नकार देत होता, कारण एवढ्या पावसात अशा सामसूम ठिकाणी कोण काय येईल तर, पण दुसरीकडे मन म्हणत होतं की न जाणू शीतलला अशी मदत लागली तर कोणीतरी करावी. कदाचित आपली पुण्याई तिच्या कामी येईल. अजिंक्य जवळ जाऊन बघतो तर ती एक स्त्री असते हे त्याच्या लक्षात येतं. ती अक्षरशः चिखलात माकलेली होती. ती पाठमोरी असल्याने तिचा चेहरा दिसत नसतो. आणखीन जवळ जाऊन तिला सरळ करताच तो चमकतो, कारण ती शीतल असते. एक क्षण त्याला खूप आनंद होतो, पण तिची अवस्था बघता तो थोडा काळजीत पडतो. तिला उचलून बाईकवर बसवतो, पण तिची शुद्धच हरपल्यामुळे थोडं कठीण होतं. तो स्वतःचा शर्ट काढतो, त्याला दोरीसारखं पीळ घालतो आणि तिला बाईकवर बसवून
स्वतः पुढे बसतो आणि त्या शर्टने तिला आपल्या घरात लवकर सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. धो पावसामुळे रस्ता सुद्धा नीट दिसत नव्हता. इतक्यात अजिंक्यचा फोन वाजू लागला. पावसात रिंगटोन तर ऐकू येत नव्हती, पण व्हायब्रेशनमुळे कळालं. गाडी थांबून तो फोन रिसिव्ह करतो. गावाच्या जवळपास आल्यामुळे मोबाईलने रेंज पकडली होती. फोन सुजयचा होता. हॅलो अजिंक्य, कुठेस तू? काही पत्ता लागला का शीतलचा? आणि पावसात कुठेस? काळजी करत आहेस सगळे. आता कुठे तुझा फोन लागलाय? रिलॅक्स सुजय, ती भेटली, पण तिची कंडिशन खूप खराब आहे. मी नंतर सविस्तर सांगतो. आम्हाला घरी पोहोचायला बराच वेळ लागेल आणि पावसाचा जोर बघता सगळंच कठीण आहे. ओके, मला सांग सध्या तुम्ही कुठे आहात? त्याला तो उभा असलेल्या गावच्या ठिकाणाचं नाव सांगतो. आमराई या गावी सुजयचा डॉक्टर मित्र राहत असतो. तो अजिंक्यला तिथे जाण्यास सुचवतो आणि स्वतः त्या मित्राला अजिंक्याने शीतलच्या येण्याची कल्पना देऊन ठेवतो. शीतलची हालत बघता या पावसात दुसरा कोणताच पर्याय नसल्याने अजिंक्य सुजयच्या डॉक्टर मित्राकडे जातो. डॉक्टर दारातच त्यांची वाट बघत असतो. अजिंक्यला येताना बघून तोही धावत त्याच्या जवळ जातो आणि शीतलला सावरतो. दोघे मिळून शीतलला आत घेऊन येतात. डॉक्टरच्या 2 मजली घराची केअरटेकर बाजूलाच राहत असते. तिच्या मदतीने शीतलचे ओले कपडे बदलून तिला आतल्या खोलीत बेडवर झोपवतात. डॉक्टर म्हणाले, मी तिला इंजेक्शन दिलं आहे. तिला लवकरच बरं वाटेल. तिला आराम आहे. बाकी सगळं नॉर्मल आहे. देवाच्या कृपेने तिच्यासोबत काहीही वाईट घडलेलं नाहीये, त्यामुळे निश्चिंत राहा. अजिंक्य म्हणतो, खूप खूप धन्यवाद डॉक्टर, देवासारखे भेटलात. डॉक्टर म्हणाले, चेंज करून घे. त्या कपाटात माझे काही कपडे आहेत, ते घे. तूही खूप भिजलाय. बाय द वे, मला हॉस्पिटलला निघायला हवं. माझी नाईट शिफ्ट आहे. सकाळी भेटू. एवढं बोलून डॉक्टर निघून जातो. अजिंक्य कपडे बदलून येतो आणि शीतलचा हात हातात घेऊन तिचा निरागस चेहरा निहाळत तिथेच तिच्या उशाजवळ बसतो. शरीर थकल्यामुळे त्यालाही झोप लागते. तो तिथेच शीतलचा हात हातात घेऊन बसल्या बसल्या झोपून जातो. इथे सुजय श्वेताला शीतल सापडल्याचं सांगतो. घरी सगळे काळजीत पडतील म्हणून ते दोघे घरी काही सांगत नाही. शीतल आणि अजिंक्य घरी आल्यावर सगळं खरं सांगायचं असं ते दोघे ठरवतात. सकाळी अजिंक्यला जाग येते तेव्हा अजूनही अंधार पडलेला असतो. तो घड्याळात पाहतो तर 8 वाजलेले असतात. तो खिडकी उघडून बघतो तर सर्वत्र पावसामुळे अंधार पडलेला असतो. बाहेर अजूनही धो पाऊस पडत असल्याने सगळीकडे पाणी भरलेलं असतं. अजिंक्य मागे वळून बघतो तर ती अजूनही झोपेत असते. तो तिलाच एकटक निहाळत असतो. इतक्यात तिला जाग येते. आसपास नजर फिरवते तर सगळं अनोळखी असतं. अजिंक्य तिच्या जवळ जाऊन बसतो. त्याला बघताच तिचा जीव भांड्यात पडतो. शीतलला शुद्ध येते. तिला पाहून अजिंक्य म्हणतो, कशी आहे शीतल? तुला बरं वाटतंय ना? तशी शीतल अजिंक्यच्या गळ्यात पडून रडायला लागते. तिच्या मिठीत येताच अजिंक्यलाही वाटलं की आपण आलिंगन द्यावं, पण त्याने फक्त तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. शीतल शांत हो, मी आहे ना इथे, तिच्या डोक्यावरून हळवार कुरवाळत म्हणाला. शीतल अजूनही प्रचंड घाबरलेली आणि अजिंक्यच्या मिठीत रडतच होती. अजिंक्यही काही वेळ तिला मोकळं होऊ देतो. ए शीतल, ए वेडाबाई, मी आलोय ना, काळजी करू नको, शांत हो आधी. मी तुझ्यासाठी प्रथम श्रेणीची कॉफी आणतो. एव्हाना तिच्या लक्षात येतं की ती नकळत अजिंक्यच्या मिठीत विसावली. शीतल अजिंक्यच्या मिठीतून स्वतःला सावरत नजर चोरते. मला माफ करा. इट्स ओके शीतल, मी कॉफी घेऊन येतो. शीतल उठून फ्रेश व्हायला जाते, पण पायात चमक भरल्याने तिला चालता येत नव्हते. इतक्यात तो कॉफी घेऊन येतो. काय झालं? तिला धडपडताना बघून म्हणाला. अजिंक्य, कदाचित पायात चमक भरली आहे. बस इथे, कॉफी घ्या आधी. थँक्यू काय त्यात? कॉफीच तर आहे, कॉफीसाठी नाही. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवतात. काही सेकंदात भानावर येऊन, बघू शीतल, कुठे पाय मुरगाळात आहे? आणि शीतल, तू चुकून दुसऱ्याच कॅबमध्ये गेली होती. शीतल म्हणाली, चुकून नाही तर मला जबरदस्तीने घेऊन गेले होते. म्हणजे
काल कॅबमध्ये बसल्यावर काही अंतरानंतर ड्रायव्हरने अचानक गाडीचा वेग वाढवला. मी त्याला गाडी थांबवायला सांगितली. माझा विरोध बघून त्याने कसला तरी स्प्रे माझ्या तोंडावर मारला. त्यानंतर काय झालं मला आठवत नाही. मला जेव्हा जाग आली तेव्हा मी अंधार पडत आला होता. आसपास फक्त झाडे होती. मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण रस्ता काहीच कळत नव्हता. माझा फोन, माझं सामान काहीच जवळ नव्हतं. एका ठिकाणी 7 ते 8 जंगली श्वापद होती. मला बघताच माझ्या अंगावर धावून आली. मी माझा जीव वाचवण्यासाठी पळत सुटले. एका दगडावर ठेस लागून पडले. कदाचित त्यातच माझा पाय मुरगळला असावा, पण जीव वाचवण्याच्या नादात त्यावेळी कळलं नाही. त्यातच पाऊस सुद्धा सुरू झाला. मी नक्की कुठल्या दिशेने चालले आहे हे पण माहीत नव्हतं. मी पूर्णपणे घाबरले होते. पण तुम्हाला पाहिलं आणि जीवात जीव आला. तुम्ही नाही, तू म्हण. तुम्हीपेक्षा तू जास्त जवळचं वाटतं. शीतल त्याला बघत बसते. अजिंक्य तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवून म्हणतो, कुठे हरवलीस? काही नाही, आणि स्वतःशीच लाजते. शीतल बाहेर जागोजागी पाणी भरले आहे. सगळे रस्ते बंद आहेत. मगाशी डॉक्टरचा पण फोन येऊन गेला. तो सुद्धा हॉस्पिटलमध्ये आहे. पावसामुळे तोही अडकला आहे. अरे मी बोलत काय बसलोय. किचनमध्ये आपल्या खाण्याचा बंदोबस्त करतो. तू आराम कर. आणि तो किचनमध्ये निघून जातो. थोड्या वेळाने शीतलही तिथे येते. अजिंक्य खाण्यासाठी काय बनवता येईल किंवा आता काय अवेलेबल आहे ते बघत असतो. शीतल किचनच्या दारातून बघत असते. सुजयने सांगितल्याप्रमाणे डॉक्टर अनमॅरिड आहे म्हणजे घरात काही उपलब्ध असणं कठीण होतं. तो फ्रीज उघडून बघतो तर त्यात ब्रेडचं पाकिट आणि अंडे, जाम, बटर हेच थोडेफार प्रमाणात होतं. ओट्यावर बास्केटमध्ये 4-5 मॅगीचे पॅकेट होते. काल दुपारपासून उपाशी, त्यामुळे भूक तर खूप लागली होती. मस्तपैकी अंडा ब्रेड खाण्याचा बेत केला आणि तयारीला लागला. ती लांबूनच हसत होती. तिच्या हसण्याचा आवाज ऐकून तो तिला आधी ओरडू लागला, काळजीपोटी थोडंसं रागात. शीतल, तुला आराम कर सांगितले होते ना. मी आता बरे आहे. आणते, मी आमलेट बनवते. का? माझ्या हातचं खाल्ल्याने पोट बिघडणार नाहीये. काय माहित, मला थोडीच त्याचा अनुभव आहे. ती अजिंक्यला चिडवत म्हणाली. हो का? मग आज खाऊनच बघ. हो मग खावंच लागेल, दुसरा पर्याय नाही ना. ती लटकेसर गोड हसत म्हणाले. दोघेही टेबलवर नाश्ता करायला बसतात. छान झालाय पण मीठ टाकायचे राहून गेले. खरंच? बघू. आणि तो आमलेट पाव खाऊन बघतो. काही या बरोबर आहे सगळं? हो बरोबर आहे सगळं, मी असंच म्हणाले. दोघे हसत खेळत नाश्ता संपवतात. अजिंक्य सगळं आवरून ठेवतो. शीतल बाहेरचा अंदाज घेण्यासाठी बाल्कनीत जाते. पावसाची सर तिच्या अंगावर येते. गार वाऱ्याची झुळूक मनाला भुरळ घालून जाते. आपले दोन्ही हात पसरून ती त्या पावसाचा आनंद घेत असते. तिला भिजताना बघून अजिंक्य तिला आत ओढतो. अडखळल्यामुळे तोल जाऊन ती अजिंक्यवर पडते. अजिंक्य बाजूच्या सोफ्याचा आधार घेत तिला सावरतो. त्याचा स्पर्श, त्याचा सुगंध तिला भुरळ पाडतो. दोघांची नजरभेट होते. या नजरभेटीत दोघे हरवून जातात. लँडलाईनवर फोन वाजल्यामुळे दोघे भानावर येतात. अजिंक्य शीतलला सावरून सोफ्यावर बसवत फोन उचलतो. सुजयचा फोन असतो. सुजयला हालहवाल सांगून अजिंक्य फोन ठेवून देतो. असेच गप्पामध्ये संध्याकाळ कधी होते कळतच नाही. शीतल कॉफी घेऊन येते. अजिंक्य मोबाईल ब्लूटूथला कनेक्ट करून गाणी लावतो. बाहेर पडणारा पाऊस, गार वारा आणि रेडिओवरील रोमॅन्टिक गाणे. आहा, काय योग जुळून आला होता. रेडिओवाल्याने पण अशा पावसात खूप छान गाणी लावतात. दोघांनाही अशा वातावरणात अशा प्रकारची गाणी ऐकायला खूप आवडतात. हे दोघांनाही आज माहीत झालं होतं. एकामागून एक गाणं वाजत होतं आणि अचानक एक नवीन गाणं सुरू झाले. ती गाण्याचा आवाज वाढवण्यासाठी उठते. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने तिच्या गालावरची केसाची बट उडत असते. अशा वातावरणात अशी सुंदर गाणी ऐकल्यावर कोणाचाही मूड बदलेल. तसंच काहीसं दोघांचंही झालं होतं. एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेम भावना उफाळून येत होत्या आणि अशाच एक गाणं कानावर पडतं. ते डोळे बंद करून ते गाणं अनुभवत असते. मंत्रमुग्ध असताना डोळे उघडते. अगदी समोर तो उभा असतो. ती वळून खिडकीजवळ पाऊस न्याहाळते. मुरगळलेल्या पायामुळे
धडपडणार तोच तो तिला दोन्ही हातांनी धरतो, तिला आपल्या दिशेने वळवतो. ती हळूच त्याच्या मिठीत शिरते. तोही तिला अलगद आपल्या मिठीत सामावून घेतो. त्या गाण्याच्या तालात असेच हरवून जातात. त्याच्या हृदयाची धडधड वाढायला लागते, जी तिला स्पष्ट ऐकू येऊ लागते. त्याच्या स्पर्शाने तिच्याही अंगावर शहारे आले होते. पण जगातली सर्वात सुरक्षित जागा ही आहे याची खात्री तिला होती. प्रेम कितीही उफाळून आलं असलं तरी प्रणयाची सीमारेषा त्यांनी ओलांडली नव्हती. दोघेही असेच नंतर सोफ्यावर बसून होते. ती त्याच्या मिठीत त्याच्या हृदयाचे ठोके ऐकत कधीच झोपी गेली होती. सकाळपर्यंत पाऊस बऱ्यापैकी कमी झाला होता. रस्त्यावरचं पाणीही कमी झालं होतं. आता घरी निघायला हरकत नाही या विचाराने डॉक्टरचा निरोप घेऊन दोघे बाईकने निघतात. शीतल अजूनही गालातल्या गालात लाजत असते. आज घरी जाऊन आईबाबांना सांगून शीतलला आपल्या भूतकाळाबद्दल सगळं खरं सांगून प्रपोज करायचं त्याने ठरवलं होतं. तीही खूप खुश होती. तिनेही आपल्या भावना अजिंक्यला सांगण्याचं ठरवलं होतं. गाडी एकदाची आजोळ येऊन थांबते. सकाळी सुजय आणि श्वेताने मागच्या 2 दिवसाचा सारांश घरी आईबाबांना आणि पूजा प्रदीपला सांगितला होता. सगळे वाटच बघत होते. दोघे आत घरात येतच होते इतक्यात समोरून काजल येते. आल्या आल्या काजल अजिंक्यला मिठी मारते. तिच्या येण्याने अजिंक्यला धक्काच बसतो. तो स्तब्ध होऊन जातो. शीतल त्या दोघांना अशा प्रकारे एकत्र बघून तिथेच थांबते. बाकीचे शीतलजवळ जाऊन ती ठीक असण्याची विचारपूस करून शीतलची काजलसोबत ओळख करून देतात. काजल म्हणते, हाय शीतल, मी काजल, अजिंक्यची बायको. शीतल फक्त बघत बसते. त्याला मिठी मारतो. दी, कशी आहेस? चल तू आधी आत चल. प्रदीप शीतलला हात पकडून आत घेऊन जातो. पण शीतलची नजर अजिंक्यवरच स्थिरावते. इथे काजल अजूनही अजिंक्यचा दंड धरून आहे. पण अजिंक्य मात्र शीतललाच पाहतोय. सगळे आत निघून जातात. दूर लटतो आणि म्हणतो, का आली आहेस परत? काजल लाडात येऊन बोलते, असं नको बोलू ना, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. अजिंक्य म्हणतो, रिअली? आज 10 वर्षानंतर कळलं तुला? सगळं काही तुझ्या मनासारखं घडत होतं तरी तू निघून गेलीस. प्रेम करत होतो आपण एकमेकांवर, मग माझा विचार न करताच निघून गेलीस. आय एम सॉरी, मूर्खपणा केला मी. नीलच्या खोट्या प्रेमाने भुरळ घातली होती मला. पण आता मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. अजिंक्य सरळ खोलीत निघून जातो. इथे आईबाबा सगळेच शीतलच्या अवतीभोवती आहेत. आई शीतलच्या डोक्यावर वात्सल्याचा हात फिरवत, शीतल, आता जास्त विचार करू नकोस, आराम कर. मी सर्वांसाठी पानं वाढायला घेते. जेवण करून घ्या सगळे. आणि हो, आता शीतलला जास्त कोणी प्रश्न विचारू नका, बाबा म्हणाले. पूजा म्हणते, आई, मी पण येते ग मदतीला. आणि पूजा किचनमध्ये निघून जाते. बाबा म्हणाले, श्वेता, तू अजिंक्यला बोलवतेस का जेवायला? हो, आलेच मी. काजल शीतल जवळ, काय ग शीतल, एनी प्रॉब्लेम? तू नेहमीच अशी गप्प असतेस का? बाबा म्हणाले, शीतल बेटा, जा तू फ्रेश होऊन ये जा. काजल, ती आताच आली आहे, जा आवरून ये, नंतर निवांत गप्पा मारा. काजल म्हणते, ठीक आहे, मला काही हरकत नाही. बाबा म्हणाले, सुजय, पोलिसांना काही माहिती हाती लागली नाही अजून, त्यांचा तपास सुरू आहे. सगळे जेवाय बसतात आणि त्यांच्या गप्पा टप्पा सुरू होतात. शीतलच्या अगदी समोरच्या खुर्चीवर काजल बसते. अजिंक्यही येतो. त्याच्यासाठी काजलच्या जवळची खुर्ची रिकामी असते. तो नाईलाजाने तिथे बसतो. काजल सारखी अजिंक्यच्या मागे, हे वाढू का, ते वाढू का, असं सुरू होतं. अजिंक्य मात्र तिला टाळत होता. शीतलचं जेवणात अजिबात लक्ष नव्हतं. तीच परिस्थिती होती. बाबांनी हे बरोबर हेरलं, पण आता शांतच राहणं पसंत केलं. शीतल म्हणते, आई बाबा, उद्या मला निघायला हवं. म्हणजे इथले सगळे फंक्शन संपले आहेत. आता पुढची तयारी करायला मला जावं लागेल. अगं पण काय घाई आहे? उद्या पूजा आणि प्रदीप हनीमूनला फिरायला जाणार आहेत. तू एकटी घरी कशी राहणार? त्यापेक्षा 5 दिवसांनी आमच्यासोबत निघ. नको आई, तिथे खूप काम खोळंबले आहेत, मला जावं लागेल. काजल म्हणते, आई, राहा म्हणत आहे तरी तू राहत नाहीस. अजून आपली नीट ओळखही झाली नाहीये. अजिंक्य तिला, तूच सांग ना आता. आई म्हणते, हो अजिंक्य, तूच सांग, तुझं नक्की ऐकेल.
अजिंक्य शीतलला सगळं सविस्तर सांगता येईल या विचाराने थांब ना शीतल प्लीज, जीवाच्या आकांताने तिला म्हणतो. शीतल डोळ्यातील अश्रूचा बांध आवरता न आल्याने जेवण अर्धवट सोडून जाते. तिला तसं जाताना बघून अजिंक्यही बेचैन होऊन उठून जातो. आई म्हणाल्या, अरे अजिंक्य, आता तुला काय झालं? बाबा म्हणाले, जाऊ दे, थकले असतील दोघे, तुम्ही जेवा सगळे. श्वेता पूजाच्या कानात हळूच कुजबुजते. यावेळेला मी जोडी जुळवायच्या आधीच जोडी जमली की काय? गप्प बस श्वेता, हे शक्य नाही, आणि जर असं असेल तर हे दादासाठी खूप अवघड जाणार आहे. श्वेता काहीसा विचार करते, मी जाऊन बघते शीतलला. श्वेता शीतलला भेटायला जाते तेव्हा ती गच्चीवर एकटीच विचारात गुंग असते. श्वेता मागून येऊन तिला घाबरवत, काय ग शीतल, कुठे हरवलीस? आल्यापासून बघते. तर शीतल म्हणते, काही खास नाही, इतक्यात पूजा आणि सुजयही तिथे येतात. तर सुजय म्हणतो, मला कोणी सांगेल का हे काजलचं काय मॅटर आहे? तर श्वेता म्हणते, ए डफर, मॅटर काय? काहीही. अरे म्हणजे अजिंक्यचं लग्न झालं आहे हे कधी बोलला नाही तो, आणि हे आज एकदम इथे उगवली म्हणून विचारलं. पूजा म्हणते, मी सांगते. ॲक्च्युली काजल आणि अजिंक्य दादा एकाच कॉलेजमध्ये होते. दादा लास्ट इयरला आणि काजल फर्स्ट इयरला असताना त्यांची ओळख झाली. तिथेच दादाने तिला प्रपोज केला आणि कॉलेज संपल्यावर दोघांनी लग्न केलं. बाकी त्यांची लव्ह स्टोरी डिटेल्समध्ये सांगण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही, कारण ते खरंच प्रेम होतं असं मला नाही वाटत. काजल आपल्या आजी आजोबांकडे वाढली, तिचे आईबाबा विभक्त होते, तरी लग्न सगळ्यांच्या सहमतीने झाले होते. सगळं काही हिच्या मनासारखं केलं होतं. कॅथॉलिक वेडिंग, युरोप टूर, एवढंच काय, तर लग्नानंतर वेगळे घर आणि वेगळा संसार सुद्धा. दिवसभर फक्त शॉपिंग, फिरणं आणि पार्ट्या, रात्री उशिरा घरी यायचं, हेच लाईफस्टाईल. नवीनच लग्न झाले आहे, जबाबदारी सांभाळायला थोडा वेळ लागेल म्हणून दादा सगळं इग्नोर करत होता. एक दिवस अचानक काजल चक्कर येऊन पडली. डॉक्टरकडे घेऊन गेल्यावर कळलं की सी इज प्रेग्नेंट. दादा तर जाम खुश झाला होता. तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं. त्याने घरी कळवल्यावर आईसुद्धा दादाकडे राहायला गेली, स्पेशली काजलची काळजी घेण्यासाठी. 2-4 दिवस सगळं ठीक होतं, पण काजलच्या मनात वेगळं चालू होतं. आजी आजोबांकडे थोडे दिवस राहायला जाते सांगून ही मैत्रिणीकडे राहायला गेली. आजी आजोबा घरी आले होते काजलचं अभिनंदन करायला, तेव्हा कळालं की ती खोटं बोलून दुसरीकडेच कुठे गेली. पण कुठे गेली आणि खोटं बोलायची काय गरज होती हे ती आल्यावर सविस्तर कळलं. मैत्रीण आणि तिच्या बॉयफ्रेंडची मदत घेतली, म्हणजे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडला नवरा म्हणून खोटी सही करायला लावली आणि अबॉर्शन करून आले. काजलला बाळ नको होतं. तिला तिची नेहमीची लाईफस्टाईल गमवायची नव्हती. दादाचं आणि तिचं खूप जोरदार भांडण झालं. रागाच्या भरात दादाने तिला कानशिलात लगावली, पण नंतर अजून एक संधी द्यावी असा विचार करून तिची समजूतही घातली, पण ती खूप हट्टी होती. आठवड्याभराने तिने नोट लिहून ठेवली, प्रिय अजिंक्य, मी जात आहे कायमची. मला शोधण्याचा प्रयत्न करू नको. मला हवी असलेली लाईफस्टाईल, माझं स्वातंत्र्य जगायला. सो गुड बाय. काजल त्या दिवशी जी गेली ती आज 10 वर्षांनी परत आली आहे. दादा खूप प्रेम करतो तिच्यावर. आताही मनात आलं तर कदाचित तिला माफही करेल. काजल दादाची निवड होती. तिच्या बाबतीत सगळे निर्णय दादाच घेईल म्हणून बाबाही शांत आहेत. त्यांनी सर्व निर्णय दादावर सोपवले आहेत. त्याचा आनंद हाच आमचा आनंद. इतक्यात काजल तिथे येते आणि म्हणते, हाय, एनी सिक्रेट मीटिंग? मी आल्यावर अगदी गप्प झालात सगळे. सुजय म्हणतो, हो मग काय. पूजा म्हणते, मी निघते, मला उद्याची पॅकिंग करायची आहे. श्वेता म्हणते, सुजय आपण पण निघूया. येतोस ना? आवाज वाढवून हलकेच रागात. सुजय, हो हो येतो ना. शीतल ही जायला निघते तर काजल तिला अडवते. शीतल यार, तू तरी बोल माझ्याशी. बाकीच्यांचा राग मी समजू शकते, पण इट्स ओके, जाऊ दे ते सगळं. तू काय करतेस? आय मीन्स प्रोफेशनली काय करतेस? इंटिरियर डिझाईन करते मी. फक्त एवढंच ना? अजून मी घराला घर पण देते. तुला नाही कळणार. मला आराम करायचा आहे, येते मी. काजल, ओके.
आणि शीतल निघून जाते. रात्री सगळं आवरून सगळे आपापल्या खोलीत निघून जातात. इथे काजल अजिंक्यला मनवण्यासाठी पूर्ण तयारी करत असते. थोड्या वेळाने अजिंक्य एका खोलीत येतो. दार उघडून बघतो तर संपूर्ण खोलीत मंद असा सुगंध दरवळत होता. चारी बाजूंनी रंगबेरंगी कॅन्डल्स प्रकाशात होत्या. बेडवर छान गुलाबाच्या पाकळ्या सजवल्या होत्या आणि समोर काजल होती. गळ्यात लाल रंगाचा शॉर्ट टू पीस गाऊन, केसांचा बांधलेला मेसी बन, त्यातून चेहऱ्यावर दोन्ही बाजूंनी गालावर ओघळणारी केसांची शीर हलकेच उतरत होती. गडद रंगाची लिपस्टिक तिचं सौंदर्य खुलत होते. एकेकाळी या सौंदर्याच्या प्रेमात पडला होता तो. काजलने अजिंक्य आत येताच मागून दाराला कडी लावली. आपल्या मादक चाली त्याच्या जवळ गेली. ही स्तब्ध होता. त्याच्या शर्टची कॉलर बाजूला करून त्याच्या मानेवर केस करायला जाणार तोच तिला दूर करतो आणि बाहेर जाण्यासाठी दार उघडायला लागतो, पण काजल त्याला मागून घट्ट मिठी मारते. तिच्या लाडीक सुरात त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण अजिंक्य तिचे दोन्ही हात झटकून बाहेर निघून जातो. अजिंक्य बीचवर फिरत असताना त्याला काही अंतरावर शीतल दिसते. वाळूत बसून छान निखळणारा समुद्राचा आवाज आणि सुसाट वाहणाऱ्या वाऱ्याचा गारवा यात आपल्याच विचारात गुंग होती. तिच्या बाजूला काही अंतरावर सुजय आणि श्वेता गप्पा मारत बसले होते. अजिंक्य हळूच जाऊन तिच्या बाजूला बसतो. तोही एकटक त्या समुद्राच्या खळखळणाऱ्या लाटांकडे पाहत असतो. अजिंक्य आणि शीतलला एकांत मिळावा या हेतूने श्वेता आणि सुजय त्यांना सोडून फेरफटका मारायला निघून जातात. अजिंक्य शीतलकडे वळून बघतो. ती शांत डोळे मिटून असते. तो तिला बराच वेळ बघत होता. शीतल तसंच स्वतःला वाळवर झोकून देते आणि डोळे उघडून निळाशार आकाशात चांदणे पाहत बसते. दोघेही शांतच. बोलायचं तर खूप काही आहे, पण सुरुवात कुठून करावी इथे सगळं अडलं होतं. अजिंक्य कुठे निघून गेला हे पाहायसाठी घरातून निघालेली काजल त्याला शोधत शोधत बीचवर आली आणि लांबूनच तिने अजिंक्य आणि शीतल एकत्र पाहिले. शीतल, मला तुला काही सांगायचे आहे. शीतल उठून उभे राहण्याच्या तयारीत. मला माहिती आहे, पूजाकडून सगळं कळलंय मला. तू काहीच बोलणार नाही त्यावर? माझ्या बोलण्याने काय होणार आहे? तुझी बायको परत आली आहे. सगळं विसरून माफ कर तिला. आफ्टर ऑल तुझं प्रेम आहे तिच्यावर. नव्याने संसार सुरू करा. आणि तू? माझं काय अजिंक्य? मी आली तशी जाणार. अजिंक्य आश्चर्याने बघत बसतो. काहीच बोलत नाही. चल घरी, उशीर झाला आहे खूप. दोघे घरी यायला निघतात. समोर काजल वाटच बघत असते. त्या दोघांना एकत्र बघून रागाने लालबुंद होऊन खोलीत निघून जाते. इथे शीतलही शांतपणे निघून जाते. अजिंक्यचे बाबा लांबूनच सगळं पाहत असतात. अजिंक्य तिथे सोफ्यावर पाय पसरून डोक्यावर हात ठेवून झोपून जातो. सकाळी उठतो तेव्हा बाबा समोरच बसलेले असतात. आई त्याला चहा आणून देते. अजिंक्य, नात्यामध्ये कधी संशय येऊ देऊ नको. दोन दगडावर पाय ठेवून चालण्यापेक्षा एकच काय तो निर्णय घ्यावा नेहमी. बाकी तुझा निर्णय तूच घ्यायचा आहे. बाबा एवढंच काय ते बोलले आणि बाबा उठून जातात. सुजय नुकताच येतो. अरे तू अजून इथेच? आवर लवकर. प्रदीप आणि पूजाला एअरपोर्टवर सोडायला जायचं आहे. आम्ही कधीपासून तयार आहोत. आलोच तयार होऊन. काजल म्हणते, मी पण येणार आहे. तर श्वेता हळूच म्हणते, आता हिला? श्वेता, तू काही म्हणालीस का? तर सुजय सावरत म्हणतो, नाही म्हणजे गाडीत जागा होणार नाही ना म्हणून. काजल व्हेरी फनी तोंड वाकडं करून म्हणाली. पूजा आणि प्रदीप तयार होऊन येतात. देवघरात नमस्कार करून आईबाबांच्या पाया पडून निरोप घेतात. अजिंक्यही तयार होऊन येतो. इतक्यात सुजयचा मोबाईल वाजतो. पोलिसांचा फोन असतो. हॅलो मिस्टर सुजय, शीतल मॅडमचं ज्याने अपहरण केलं होतं तो पकडला गेलाय. ग्रेट सर, पण काही कळलं का त्याने असं का केलं किंवा कुणाच्या सांगण्यावरून केलं? ॲक्च्युली ही सराईत चोरांची टोळी आहे. फंक्शनच्या ठिकाणाची माहिती ठेवून असतात हे लोक. त्या कॅब एजन्सीच्या माणसाला पण पकडला आहे आम्ही. तो एजंट या टोळीला बुकिंगची माहिती पुरवायचा आणि ओरिजिनल कॅबऐवजी या टोळीची कॅब यायची. ओहो माय गॉड, हे तर जाम सिरियस आहे. पोलीस म्हणाले, हो,
यांचा मुख्य हेतू फक्त एवज लंबास करण्याचा असतो. बट डोंट वरी, आता ते आमच्या ताब्यात आहेत. आय एम सॉरी, पण त्याच्याकडून काहीच सामान हाती लागलं नाही. हे चोर सगळं सामान ताबडतोब विकून टाकतात. इट्स ओके सर, सामानाचं काही नाही. ते लोक पकडले गेले हे महत्त्वाचं. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. माय प्लेजर. फोन ठेवून देतात. सुजय फोन ठेवून सगळं संभाषण बाकीच्यांना सांगतो. आई म्हणतात, देवच पावला बाई. चला पोरांनो, निघा, आता खूप उशीर होतोय. सगळे गाडीत बसतात. सुजय पुढे ड्रायव्हिंग सीटवर, त्याच्या बाजूला श्वेता, त्याच्या मागे पूजा आणि प्रदीप आणि सर्वात शेवटी शीतल, मध्ये अजिंक्य आणि त्याच्या बाजूला काजल. काजल अगदी अजिंक्यला खेटून बसली होती. शीतलने आपलं लक्ष खिडकीबाहेर ठेवणंच योग्य समजलं. एअरपोर्टवर पोहोचल्यावर प्रदीप आणि पूजाला निरोप घेऊन बाकीचे कॉफी शॉपमध्ये बसले, कारण बाहेर नुकताच पाऊस सुरू झाला होता. श्वेता, शीतल आणि सुजय एका टेबलवर बसले. अजिंक्य काजलला घेऊन मुद्दाम दुसऱ्या टेबलवर बसतो, कारण शीतलच्या रात्रीच्या उत्तराने त्याचा इगो थोडा दुखावला होता. काजल सोबत बघून किंवा त्याने तिला अवॉइड केला तर ती चिडेल, त्याच्याशी भांडेल असं अजिंक्यला वाटत होतं. इथे कॉफी पित असताना अचानक कुणीतरी शीतलला उत्साहाने हाक मारत सगळीकडे तिकडे बघायला लागतात. शीतल पवार. शीतल आश्चर्याने, राहुल तू? हाय, कसा आहेस? आणि इथे कसा? मी बसू का इथे की उभेनेच उत्तर देऊ? राहुल अगदी गमतीशीर म्हणाला. नाही म्हटलं तर नाही बसणार का? श्वेता म्हणाली. तू आधीच बसलाय, कॉफी घेणार का? शीतल राहुल आग्रहाने विचारते. तर राहुल म्हणाला, नेहमीप्रमाणे माझ्या चॉईसची कॉफी घेणार, म्हणजे आईस्क्रीम सोबत कोल्ड कॉफी, बरोबर? तुला अजूनही माझी चॉईस चांगली माहीत आहे. अशाच गमतीशीर खूप गप्पा रंगतात तिथे. अजिंक्य काहीसा शीतलच्या मित्रावर चिडलेला असतो, कारण आधी शीतल कालपासून दुर्लक्ष करत होती आणि आता या राहुलच्या गप्पामध्ये रंगली आहे. अजिंक्य रागात म्हणाला, निघायचे का? तुमच्या गप्पा संपल्या असतील तर राहुल म्हणाला, आय एम सॉरी, मी तुमचा बराच वेळ घेतला, पण तुम्ही सगळे आज संध्याकाळी माझ्या बर्थडे पार्टीला येत आहे. ओके, मी पत्ता पाठवतो व्हॉट्सॲपवर. यू ऑल आर इन्व्हायटेड. राहुल आणि शीतल फोन नंबर एक्सचेंज करतात. काजल अजिंक्यला अडवून, हो आम्ही नक्की येऊ. सगळे बिल पे करून निघतात. यावेळेस सुजय अजिंक्यला ड्राईव्ह करायला सांगतो. काजल त्याच्या बाजूला, मधल्या सीटवर शीतल आणि सगळ्यात शेवटी सुजय आणि श्वेता. काजल म्हणते, राहुल छान मुलगा आहे नाही का? तर सुजय म्हणतो, हो एकदम ज्वाली माणूस आहे. श्वेता म्हणाली, हो ना, असा गप्पा मारत होता जसा कित्येक वर्षापासून आम्हाला ओळखतोय. तर काजल म्हणाली, शीतल आणि त्याची जोडी छान दिसेल, हो ना? अजिंक्य कच करून गाडीचा ब्रेक दाबतो आणि आरशामधून शीतलला बघतो. शीतलही आश्चर्याने काजलला बघते. काय झालं, एवढा कचकन ब्रेक लावलास? काजलने विचारले. अजिंक्य म्हणाला, काही नाही, दगड आडवा आला, उगाच कारण देत म्हणाला. अजिंक्य परत गाडी स्टार्ट करतो, पण गाडी काही स्टार्ट होत नाही. तो परत 2-3 वेळा सेल्फ मारतो, पण नाही, गाडी काही केल्या सुरू होत नाही. म्हणून बाहेर पडून गाडी चेक करतो, पण काही उपयोग होत नाही. अजिंक्य पावसात भिजत असतो. घर अजून 20 मिनिटाच्या अंतरावर असतं, म्हणून सगळे चालतच जाण्याचा विचार करतात. श्वेता म्हणते, वा किती रोमॅन्टिक वातावरण आहे. मग काय विचार आहे? हलकेच हसून अजिंक्य म्हणतो, तिथे चहाची टपरी आहे, थोडा वेळ थांबूया तिथे. सुजय टपरीवर जाऊन म्हणतो, दादा सगळ्यांसाठी तंदुरी चहा. तर श्वेता म्हणते, 1 नंबर चहा मिळतो इथे, त्यातल्या त्यात तंदुरी चहा तर क्लास आहे. काजल म्हणते, खरंच? थोड्या वेळाने लाल मातीच्या छोट्या मटका आकारच्या भांड्यात चहा हजर होतो. ते छोटंसं भांडं दोन्ही हाताच्या उंजळीत धरायचं. त्या भांड्याचा गार हाताला होणारा उबदार स्पर्श आणि वाफळलेल्या चहाचा सुगंध घेत या कुडकुडणाऱ्या गारव्यात फुरकन करत एक घोट करत चहा प्यायची मज्जा फार वेगळीच असते. शीतल म्हणते, खरंच खूप मस्त आहे चहा. काजल म्हणते, हो खरंच ऑसम आहे. सुजय त्या पावसात आपल्या गुडघ्यावर बसून ते चहाचं छोटं मटकं पुढे करून श्वेता
ला म्हणतो, श्वेता, या चहाच्या सुगंधाप्रमाणे तूही माझ्या आयुष्यात दरवळत राहशील. सगळ्यांच्या जोड्या जुळवता जुळवता आज आपली जोडी जुळून घेशील. काजल हाव रोमॅन्टिक, अगदी लाडीक होऊन म्हणते. श्वेता आनंदाने, डफर, मघाशी हेच माझ्या मनात होतं. लव यू यार. सुजय खुश होऊन तिला उचलून घेतो. दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. वरून पडणारा पाऊस आणि हवेतील गारवा याला आता नवीन उभेची गरज होती. थरथरणाऱ्या अंग नव्या जोमाने भरायला लागलं होतं आणि टपरेवर एक गाणं वाजत होतं. अजिंक्याने शीतल समोरासमोर फक्त एकमेकांना पाहत बसले आहेत. थोड्या वेळाने घरी पोहोचल्यावर श्वेता म्हणते, अत्तू, आम्ही आलो ग. आई म्हणतात सगळ्यांना भिजलेले बघून. लहान आहेत का रे असं पावसात भिजायला? सुजय म्हणतो, अहो गाडी बंद पडली, मग चालत आलो. बाबा म्हणाले, फोन करायचा ना, दुसरी गाडी पाठवली असती. काजल म्हणाली, उलट बरं झालं गाडी बंद पडली ते. काय छान पाऊस पडतोय, मूड फ्रेश झाला. आई जरा रागातच मान मुरली. सगळे आपापल्या खोलीत निघून जातात. थोड्या वेळाने अजिंक्य शावर घेऊन बाहेर येतो आणि तसाच खिडकीतून बाहेर निहाळत राहतो. काजल त्याचे ओले केस पाहून टॉवेलने पुसायला जाते. अजिंक्य त्याच्या आणि शीतलच्या याच पावसातल्या आठवणीत रमलेला असतो. त्याला भानच नसते की सोबत काजल आहे. अजिंक्य त्या रात्रीतली शीतलने मारलेली मिठी आठवत शांत डोळे मिटून, लव यू, प्लीज अशीच मिठीत राहा माझ्या, हे क्षण असेच राहू देत. काजल थँक्यू, अजिंक्य म्हणते. या शब्दासाठी कान आतुरले होते माझे. त्याची मिठी अजून घट्ट आवळून अजिंक्य काजलचा आवाज ऐकताच भानावर येतो. तिच्यापासून दूर होत बेडवर जाऊन झोपतो. काय झाले अजिंक्य? अजिंक्य परत काही न बोलता बाहेर निघून जातो. मागच्या अंगणात पाऊस निहाळत शीतल उभी असते. तोही तिथे जाऊन उभा राहतो. शीतल, तू का आलीस माझ्या आयुष्यात? मी माझ्या लाईफमध्ये समाधानी होतो. का मला नव्याने प्रेम करायला भाग पाडलंस? का? बोल ना. मनात वादळ आहे, काहीच कळायला मार्ग नाही. हा त्याचाच राग आहे. शीतल फक्त डोळ्यात पाहते. नक्की काय आणि कसं उत्तर द्यावं हेच कळत नाहीये. अजिंक्य, एकट्याने छान जगत होतो ना मी. मला तुझ्या प्रेमात पाडून मला इथे एकट्याला झुरत ठेवलंस. याची शिक्षा मी एकट्याने का भोगावी? आणि शीतलला दोन्ही हाताने घट्ट धरून तिला स्वतःकडे ओढतो. इट्स हर्टिंग अजिंक्य. अजिंक्यच्या बोलण्याने आधीच डोळे पाणवले होते. मनातल्या भावना व्यक्त करताना मनात एक भीती पण आहे. अजिंक्य म्हणाला, हर्टिंग? मी पण हर्ट होतोय तुला दूर जाताना पाहून. प्रेमात झुरत राहण्याची शिक्षा मी एकटाच का भोगू? ती शिक्षा तुलाही मिळायला हवी. एवढं बोलून अजिंक्य शीतलला अजून जवळ ओढतो आणि तिला मिठीमध्ये घेतो. शीतल स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते, पण तो असफल ठरतो. आज त्या ओढीत परत एकदा दोघेही हरवून गेले. आता तिच्याही नकळत त्यांची मिठी घट्ट होत चालली होती. संपूर्ण वेळ त्यांच्यासाठी इथेच थांबली होती. काही वेळाने भानावर येऊन दोघेही वेगळे होतात. इतक्यात आई आतून आवाज देत, अजिंक्य, अजिंक्य, लवकर ये, सुजय, सुजय. आईच्या हाकेला सगळे जमा होतात. समोर काजल रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली होती. आई तिला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करत होत्या. सुजय, गाडी काढ, अजिंक्य म्हणाला. तिला असं पाहून सगळेच घाबरतात. अजिंक्य तिला उचलून गाडीत नेतो. गाडी थेट हॉस्पिटलला रवाना होते. मागोमाग श्वेता आणि शीतल सुद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. हालचाल सुरू होते. सुजयचा डॉक्टर मित्र तिथेच असल्याने उपचारात जोर धरला होता. अजिंक्य आणि बाकीचे सगळे डॉक्टरांना विचारणा करतात. काजल कसल्याच्या जीवघेण्या आजाराने ग्रस्त असल्याचे निदर्शनास येते आणि तिला ताबडतोब मुंबईला शिफ्ट करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अजिंक्यच्या तर पायाखालची जमीनच सरकते. काजलला मानसिक आधाराची गरज असल्याचे डॉक्टर सांगतात. अजिंक्य सगळी परिस्थिती घरी सांगतो आणि सगळे मुंबईला रवाना होतात. अजिंक्य काजलच्या आई वडिलांना बोलवून घेतो. ते वेगळे झाले असले तरी मुलीसाठी पहिल्यांदा एकत्र येतात. अजिंक्य काजलच्या आई वडिलांना बोलवून घेतो. बायको होती. तिने जरी पूर्वी तिची कर्तव्ये नाकारली असली तरी काजलच्या आजी आजोबांना दिलेलं वचन अजिंक्य कसा विसरणार होता. आमच्या नातीला आईवडिलांचा सहवास नाही लाभला. तुम्ही प्रेमाने लग्न केले आहे.
काजल थोडी अल्लड आहे, पण तू समजदार आहेस. तू तिला अंतर देऊ नकोस. वचन दे आम्हाला. आज ते या जगात नाही असते तर त्यांना माझ्या मनाची घालमेल नक्कीच कळली असती. 1 महिना झाला. काजल आता हळूहळू पूर्वपदावर येत होती. घरी तिची खूप काळजी घेतली जात होती. अजिंक्यही तिला कसलीच कमी पडू देत नव्हता. नवरा म्हणून असलेली सगळी कर्तव्ये तो चोख पार पाडत होता. पण मनात शीतलची आठवण अजूनही कायम होती. इथे शीतलने सर्व आठवणी मनातच दडून आपल्या पूर्व आयुष्याला सुरुवात केली होती. अजिंक्यच्या आठवणीचा त्रास होऊ नये म्हणून स्वतःला कामात व्यस्त करून घेतले होते. यातच शीतलला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला युएसच्या कंपनीचा. त्यामुळे ती 6 महिन्यांसाठी युएसला स्थायिक झाली होती. पूजा प्रदीपचा संसाराचा गाडा सुरळीत सुरू होता. आज 6 महिन्यानंतर शीतल परत येते. प्रदीप आणि पूजा दोघेही तिला आणायला एअरपोर्टवर गेले होते. शीतल दोघांनाही बघून खूप खुश होते. दी, आज घरी पार्टी आहे तुझ्यासाठी. ओहो वाव, अरे पण याची काय गरज होती? प्रदीप पूजा म्हणते. छोटासा गेट टुगेदर आहे दी. ओके. शीतल घरी आल्यावर पाहते तर अगदी पार्टी वातावरणात घर सजवलं होतं. श्वेता आणि सुजय आधीच हजर असतात. दोघांना भेटून तिला फार बरं वाटतं. शीतल फ्रेश होण्यासाठी रूममध्ये जाते. बाहेर आल्यावर पाहते तर आई बाबा आणि अजिंक्य बसलेले असतात. बाजूला श्वेता आणि सुजय सुद्धा उभे असतात. अजिंक्यला बघता जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. नकळत डोळे भरून आले. पण कोणालाही तसं जाणवू न देता ते आईबाबांना वाकून नमस्कार करते. कसे आहात आई बाबा? आई म्हणाल्या, आम्ही सगळे मस्त आहोत. आज खास तुझ्यासाठी आलो आहोत. इतर हलकेच हसून प्रतिसाद देते. अजिंक्य अजूनही शांत बसून आहे. दोघांचीही नजर मिळवण्याची हिंमतच होत नाही. बाबा म्हणतात, शीतल, तुझी हरकत नसेल तर आम्हाला तू सून म्हणून पसंत आहेस. आज आम्ही तुला लग्नाची मागणी घालत आहोत. अजिंक्य आणि शीतलला दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. प्रदीप शीतलचा हात हातात घेऊन, दी, हे सरप्राईज होतं तुझ्यासाठी. आई म्हणाली, शीतल, आज तुमच्या दोघांसाठी आम्ही हा सरप्राईज प्लॅन केला आहे. काजल आता या जगात नाही. 2 महिने झाले. पण जाण्याआधी तिने तुम्हा दोघांविषयी मला सांगितले. एवढंच नाही तर तिने तुझीही माफी मागितली. ती ज्या आजाराने ग्रस्त होती त्याविषयी तिला आधीपासून माहिती होतं. पण जाण्यापूर्वी तिच्याबद्दल कोणाच्याही मनात सल राहू नये म्हणून तिने सर्वांची मने जिंकण्यासाठी नव्याने सुरुवात केली आणि आपले शेवटचे क्षण आनंदाने घालवण्यासाठी ती इथे आली होती. तिला माहीत होतं की अजिंक्यचं तिच्यावर खूप प्रेम होतं आणि त्यामुळे तो तिला नक्की माफ करेल. तुम्हा दोघांना एकत्र बघून तिला त्याच वेळी खात्री पटली होती आणि म्हणून काही दिवस सोबत राहून ती परत जाणार होती. पण त्याआधीच तिच्या आजाराबद्दल आपल्याला कळलं. तिने अजिंक्यची देखील माफी मागितली की शेवटच्या क्षणीही स्वार्थ साधला म्हणून. हे सगळं तिने मला त्यावेळेस सांगितलं जेव्हा ती व्हेंटिलेटरवर शेवटचे श्वास घेत होती. अजिंक्य म्हणाला, आई, मग मला का नाही सांगितलं इतके दिवस? आई म्हणाल्या, तुम्ही तरी कुठे आम्हाला काही सांगितलं? आणि जर सांगितलं असतं तर आजचा सुखद धक्का कसा अनुभवला असता? बाबा म्हणाले, आता झालं गेलं, सोडून देऊया. आता तुम्हाला जास्त वाट बघायला न लावता आता इथे तुमची रिंग सेरेमनी पण करूनच टाकू आपण. आणि सगळे हसायला लागतात. शीतल एकदम लाजते. आता तिची नजर भेट व्हावी म्हणून अजिंक्यही उत्सुक आहे. पूजा आणि श्वेता शीतलला तयार करण्यासाठी घेऊन जातात. पण अजिंक्यला आधी एकट्याला तिला भेटायचे होते. तो तिची तयार होण्याची वाटच पाहत खोलीबाहेर उभा होता. पूजा आणि श्वेता बाहेर आल्यावर अजिंक्य आत जातो. गुलाबी पेशवाई सिल्क साडी नेसून केसात आबोल्याने मोगऱ्याचा गजरा माळला होता तिने. समोरच्या खुर्चीत खाली मान घालून बसली होती. तो तिच्याजवळ जातो. आपल्या गुडघ्यावर बसतो. उजव्या हाताच्या 2 बोटांनी तिची हनुवटी अलगद वर उचलतो. पापण्या अजूनही झुकलेल्या. त्या पापण्यांवर गुलाबी रंगाचा आय शॅडो, काळ्या रंगाचा आयलायनर, ओठांवर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक, नाकात नाजूक नथ, माथ्यावर छोटीशी बिंदी आणि त्या बिंदीचा डूल बरोबर कपाळावर लावलेल्या चंद्रकोरीच्या मध्यावर होता. तिला पाहून अजिंक्य पुरता घाया झाला. आज त्या चंद्राची चांदणीही फिकी पडेल
माझ्या शीतल समोर. एकदा नजर उचलून तर बघ माझ्याकडे. शीतल नजर उचलून अजिंक्यकडे बघते. डोळे पूर्ण पाणवले होते. आज अश्रूचा बांध फुटला होता. अजिंक्यने तिला आपल्या मिठीत सामावून घेतले आणि तिचे मन मोकळे करू दिले. काही वेळाने, ए वेडाबाई, बस कर आता, नाही तर माझा शर्ट ओला होईल. हलके चापटी मारत हसायला लागते. काय रे? आणि अजिंक्य तिला अजून घट्ट मिठी मारत तिच्या माथ्यावर हलकेच किस करतो. अजिंक्य आणि शीतल हातात हात घालून बाहेर येतात. त्या दोघांना एकत्र बघून सगळे खूप खुश होतात. रिंग सेरेमनी छान पार पडते. पूजा आणि श्वेता दोघांवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत असतात आणि सुजय म्युझिक सिस्टीम चालू करतो आणि मग सगळे कपल्स डान्स करू लागतात. 1 महिन्याने अक्षय आणि शीतलचे लग्न छानरित्या पार पडते आणि अशा प्रकारे दोन्ही भावा बहिणींचे लग्ने योगायोगाने जुळून येतात. समाप्त. मित्रांनो, ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तसेच अजून अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.